आणि आता पाहणार आहोत सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। ऐन रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात हाणामारी झाली आणि त्यानंतर जमावानं रस्त्यावरील वाहनांना आग लावली। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झालेला होता। बुधवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमाराला छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरामध्ये 2 गटात बाचाबाची झाली आणि त्यानंतर बाचाबाचीचं पर्यवसन हाणामारीत झालं। यावेळी जमावानं दगडफेक केली, तसंच समाजकंटकांनी तिथे असलेल्या वाहनांना आगही लावली। त्यामध्ये पोलिसांचं वाहनही जळून खाक झालं। तर किराडपुरातील हाणामारीच्या घटनेची सीसीटीव्ही चित्रफीत समोर आलेली आहे। त्यामध्ये समाजकंटकांनी रस्त्यावरील वाहनांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। 2 तारखेचा जो मेळावा आहे ती होऊ नये म्हणून या ठिकाणी काही लोकांनी षडयंत्र रचलेले आहे। अत्यंत बिनबुडाचे आरोप आहेत, म्हणून ते काही बडबडत असतात। दंगल घडवायची या शहरात एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही। 2 धर्मामध्ये 2 जातीमध्ये फूट पाडून ज्याप्रमाणे इंग्रजांनी राज्य केलं तीच भूमिका घेऊन भाजप पुढे जात आहे। छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात 2 गटात तुफान हाणामारी झाली। बुधवारी रात्री काही समाजकंटकांनी पोलिसांचं वाहन पेटवून दिलं। त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। गृहमंत्री या ठिकाणी फेल झालेले आहे, सपशेल फेल आहे, ते काही करू शकत नाही। त्यांनाच असं वाटतं की या ठिकाणी गोंधळ झाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील। म्हणजे एमआयएमला त्या ठिकाणी सपोर्ट करायचा, एमआयएमला तिकडे सपोर्ट करून त्या ठिकाणी इकडे बाकीच्या लोकांना सुद्धा सांगायचं की तुम्ही असं करा, यांना असं करा। म्हणजे लॉ अँड ऑर्डर असं कधी सत्तेवर बसलेल्या सरकारने असं कधी करू नये। जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की भाजपचा याच्यामध्ये हात आहे। अत्यंत बिनबुडाचे आरोप आहेत। चंद्रकांत खैरे यांचं वय झालेलं आहे, म्हणून ते काही बडबडत असतात। त्यांची बुद्धी आता हळूहळू बालबुद्धी होतीये। गुरुवारी सकाळी तणाव निवळल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी किराडपुरा भागातील घटनास्थळाला भेट दिली। यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला। विरोधी पक्षाचं हे काम आहे, कोण आरोपी आहे हे लगेच समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल, मग ते कोणाचे असून द्या। पण मला असं वाटतं विरोधी पक्षांनी याला राजकीय स्वरूप देऊ नये। सध्या सर्व समाजाला शांततेचं विरोधी पक्षांनी आव्हान करावं अशी मी आपल्याला विनंती सगळ्याला करतो। करायचं तुम्ही आणि विरोधी पक्षावर आरोप करायचे। ज्या मोर्चाला रॅलीला परवानगी याच्यात सहभागी व्हायचं तुम्ही, हिंदूंना उचवायचं तुम्ही आणि आम्ही राजकारण करतो म्हणायचं। हिंदू आणि मुसलमानामध्ये विष पेरण्याचं काम चालू। मी 1 महिन्याने सांगतो की यांना दंगल घडवायची या शहरात एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टीला। छत्रपती संभाजीनगरच्या प्रकरणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलाय। भाजपकडून वातावरण चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। ह्याच्या मागचा मास्टर माइंड आहे का? मुद्दामून अशा प्रकारच्या दंगली घडून आणल्या जात आहेत का? उद्याचा काही वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवून काही 2 धर्मामध्ये कसं अंतर वाढेल असा काहींचा प्रयत्न चाललाय का? हे सगळं पोलीस यंत्रणेने शोधलं पाहिजे। तर काही राजकीय नेत्यांकडून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रत्यारोप उपमुख्यमंत्र्यांनी केलाय। काही लोकांचा प्रयत्न आहे की त्या ठिकाणी भडकवणारे स्टेटमेंट्स देऊन आणि परिस्थिती अजून चिघळली पाहिजे। मला एवढंच म्हणायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या या जाळपोळीच्या घटनेनंतर गुरुवारी शहरातील वातावरण निवळलंय। मात्र आता त्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। मुंबईमध्ये मातोश्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानीही रामनवमी निमित्त कार्यकर्ते जमलेले होते। निमित्त होतं थेट रामटेकहून मुंबईपर्यंत पायी चालत आलेल्या काही शिवसेना कार्यकर्त्यांच्या कौतुकाचं। यावेळी उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला टोला लगावलाय। धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत। हे फक्त बाण नाहीयेत तर हे ब्रह्मास्त्र आहेत।
हे सगळे ब्रह्मास्त्र माझ्या बरोबर आहेत असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राम मंदिरातून तुम्ही निघालेला आहात. ठीक आहे, काही काळाकरता धनुष्यबाण त्यांनी जरी सोडलं असलं तरी प्रभुराम माझ्यासोबत आहे. धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. बाण नाही आहे तरी ब्रह्मास्त्र आहे. त्याच्यामुळे ब्रह्मास्त्र माझ्या सोबत आहे. तुमचं प्रेम आशीर्वाद अशाच असू द्या. प्रभू रामचंद्राचं नाव लिहून दगड टाकला तरी तो तरंगायचा. आता राजकारणात तेच झालेलं आहे. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत, पण त्या दगडांना तरंगण्यासाठी वरती आपण नेलेलं नाहीये. त्या दगडावरती पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते दगड तरंगले होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. राज्य सरकारकडून राहुल गांधी आणि काँग्रेसकडून होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान बघता जनतेला त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा हे कुठे होते अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे भाजप सरकारवर केली आहे. मतं मागण्याच्या वेळी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात हे कुठलं दुटप्पी राजकारण आहे असा सवाल देखील अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारलाय. गौरव यात्रा आता काढायची तुम्हाला सुस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा गौरव यात्रा काढायचा तुम्हाला सुचलं नाही. मताच्या वेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. तुमचे पोस्टर लागलेले होते तेव्हा शिवाजी महाराजांना त्या पोस्टरवर तुम्ही दाखवलं होतं. हे कुठलं दुटप्पी राजकारण. सगळे विंग जे आहेत ते काम सेल जे ते पण काम करत असले पाहिजे. माझी तुम्हाला विनंती, पटू किंवा न पटू, जर एखाद्याला नुसत्या पदच घ्यायचं कामच करायचं नाही अशांना त्याच्यातनं मुक्त करा. काही बिघडत नाही. त्यांना बाकीचा व्याप असल्यामुळे जर पार्टीला वेळ देता येत नसेल. शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेबांनी की आता इथनं पुढे ती शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील आणि युवा शिवसेनेचं आदित्य ठाकरे करतील. आता त्यांच्याकडनं शिवसेनाही काढून घेतली, चिन्हही काढून घेतली. तर काय म्हणायचं, आता ते निवडणूक आयोगाने केलं, त्यांचा तो अधिकार आहे. पण त्यांनी तो अधिकाराचा वापर केला, ठीक आहे, तो तुम्हाला अधिकार होता. पण जनतेच्या मनाला हे रुचलेलं नाही. जनतेला हे मान्य नाही. आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. बीडच्या शिवपार्वती साखर कारखान्यावरती छापे टाकण्यात आलेले आहेत. शिवपार्वती कारखान्यावरती ईडी आणि सीबीआयने हे छापे घातले. कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. तर कारखाना हा बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचं देखील बोललं जात आहे. या क्षणाची मोठी बातमी बीडहून. बीडच्या शिवपार्वती साखर कारखान्यावरती ईडी आणि सीबीआयने छापे टाकलेले आहेत. यावेळी कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. शिवपार्वती कारखान्यावरती या क्षणी ईडी आणि सीबीआयने छापे टाकलेले आहेत. तर कारखाना हा बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचं देखील बोललं जात आहे. बीड या ठिकाणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. यावेळेला ईडी आणि सीबीआय सक्रिय झालेले आहेत बीडमध्ये. आणि बीडमध्ये ही कारवाई करत असताना जो छापा टाकण्यात आलेला आहे यावेळेला त्या रडारवरती आहेत बीडच्या शिवपार्वती साखर कारखाना. बीडच्या शिवपार्वती साखर कारखान्यावरती छापा टाकण्यात आलेला आहे. तर यावेळेला ईडी आणि सीबीआयनं हा छापा टाकलेला आहे. तर कोट्यवधींचा गैरव्यवहार देखील झाल्याचं बोललं जात आहे आणि त्याच कारणासाठी या ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याचं समोर येत आहे. कारखाना मात्र बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर हा बडा राजकीय नेता कोण हे देखील आता शोधणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. कारण कारखाना बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. तक्रारदार चंद्रकांत ठोंबरे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांतजी, कारखाना बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे आणि ईडी आणि सीबीआयनं तर छापा टाकलेला आहे. कुणाकडे नेमका हा इशारा आहे? मी हा क्लिअर करू शकतो. या माग फक्त आमचे धनंजय मुंडे त्यांना विकत घ्यायचा आहे. त्यांच्या बायकोनं हे दुसरा अटेम्प्ट आहे. हे दुसरा अटेम्प्ट आहे आणि हा पहिला त्यांनी 6,50 कोटी मध्ये घेतला होता. 6 कोटी त्यांच्या बायकोचा चेक बाउन्स झालेला आहे. त्यांनी कोर्टात लिहून दिलेलं आहे माझा कारखाना काही संबंध नाही. परत एक
चंद्रकांत ठोंबरे यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. नेटवर्क कनेक्शनमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप यावेळेला करत दुसरीकडे शिवपार्वती कारखान्यावरती या क्षणी ईडी आणि सीबीआयनं छापे टाकल्याची सगळ्यात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय. तर बीडमध्ये असलेला हा शिवपार्वती साखर कारखाना आहे आणि कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. अगदी काही क्षणांपूर्वी आपण तक्रारदाराशी यावेळेला या संदर्भामध्ये बोलत होतो. कारखाना हा बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचा दावा देखील या तक्रारदारानं या क्षणाला केल्याचं आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय. तर यावेळेला आपण पुन्हा एकदा संवाद साधतोय तक्रारदार चंद्रकांत ठोंबरे यांच्याशी. चंद्रकांत ठोंबरे जी आपण हे संपूर्ण प्रकरण सांगत होतात, बड्या नेत्याचं नावही आपण सांगत होतात, काय आपली तक्रार आहे चंद्रकांत ठोंबरे? मी क्लिअर करू, मी तक्रारदाराचा वकील आहे ॲडव्होकेट ठोंबरे आणि तक्रारदार पांडुरंग सोळंके चीफ प्रमोटर आहे ते कारखान्याचे. बोला. ते माझ्या सोबतच आहेत. हा एक मी त्यांना देतो फोन. एक मिनिट. हॅलो. तर पांडुरंग सोळंके यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पांडुरंग सोळंकेजी, काय नेमकी तक्रार आहे आणि कुठलीही मोठी कारवाई आहे? कोणत्या बड्या नेत्याचा याच्याशी संबंध आहे पांडुरंग सोळंके? हो साहेब, चांगलं काम करण्यासाठी जर आपण निघालो, सर्वसामान्य शेतकऱ्यातला माणूस आहे मी, एक शेतकऱ्याचं लेकरू आहे, आपल्या हातून एक चांगलं कार्य व्हावं, हजारो लोक पोट भरायचं साधन आहे, त्या उद्देशानं मला काही आमदार खासदार मंत्री चिंत्री काही व्हायचं नाही. फक्त आपल्या हातून एक सेवा काढावा. हजारो लोकांचा ऊस तोडून बांधावर टाकावा लागत होता. कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होत होते. ते मी कारखान्यात नोकरी असताना डोळ्याने बघितलं. त्यानंतर मी निर्णय घेतला आपल्याला काहीतरी हातून चांगलं कार्य होईल का. त्यावेळेला खुली अर्थव्यवस्था होती आणि लायसन हे त्यावेळेस 2000 आणलेले आपण. तक्रार काय आपली, आपण थेट सांगाल? आपली तक्रार काय आहे? आता फोनवर काय बोलू तुम्ही? आपण पत्रकार परिषद 7 वाजता घ्यायला लागलो या बीड मध्ये. मग तिथं मग तुम्हाला नक्कीच धन्यवाद पांडुरंगजी, आपण आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि त्याचबरोबर त्यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे देखील यावेळेला प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले होते. शिवपार्वती कारखान्यावर ईडी आणि सीबीआयनं केलेली या क्षणाची सर्वात मोठी छापेमारी या संदर्भातली बातमी आपण पाहिली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा हायवे पूर्ण करण्याची भीष्म प्रतिज्ञा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. येत्या डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावरील 42 किलोमीटरच्या कॉन्क्रीट मार्गिकेच्या बांधकामाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. भूमिपूजनापूर्वी त्यांनी मुंबई गोवा हायवेची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी हायवेची दशा पाहून खंतही व्यक्त केलेली आहे. रखडलेला हायवे गडकरी तरी पूर्ण करतील अशी अपेक्षा आता कोकणी माणसाला लागून आहे. सगळेजण सहकार्य करा आणि एकदा डिसेंबरच्या आत हे काम आपण पूर्ण करून टाकू. रत्नागिरी जिल्ह्यातला आरोली काटेवर काटे माकड इथलाही कॉन्ट्रॅक्टर आता आम्ही टर्मिनेट केला. नवीन काम दिलेलं आहे. एक जर आहे तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं का तुला बरबाद केल्याशिवाय राहत नाही. सगळे कामं बँक गॅरंट्या जप्त करायच्या आधी दिले. त्याला स्वतः समजावून सांगितलं 4 वेळा तू काम सोडून दे, पण तो काही ऐकत नाही. आता ते स्वाभाविकपणे परशुराम घाटातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडचणी होत्या, त्यामुळे कामाला विलंब झाला होता. पोलिसांच्या मदतीने जमिनीचा ताबा घेऊन काम हाती घेण्यात आलं, ती पण पूर्ण होईल. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नृत्यांगना गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात होणारा गोंधळ हे काही थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यात जिथे जिथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होतो तिथे तिथे तरुणांचा गोंधळ पाहायला मिळतो. पारनेर तालुक्यात तर गौतमीचे छप्परफाड फॅन्स पाहायला मिळाले. जवळे गावातल्या कार्यक्रमादरम्यान काही प्रेक्षक गौतमीच्या अदाकारीवरती फिदा होत बेफाम नाचले. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी काही जण ग्रामपंचायतीनं बांधलेल्या गाळ्यांवरती चढले, पण या हुल्लडबाजांमुळे गाळ्यांचे पत्रेच फुटले आणि ग्रामपंचायतीचं नुकसान झालं. या घटनेमुळे गौतमीच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजीची परंपरा इथेही कायम राखली गेली.
तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.